यावेळच्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद होत आहेत, विधानं केली जात आहेत. मात्र त्यामध्ये एक विधान मात्र मोठं गाजणार आहे आणि गाजतंय ते आहे अजित पवारांचं. कारण महायुतीसाठी सर्वात मोठे नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीचे, भाजपचे सर्वोच्च नेते, देशाचे पंतप्रधान मोदींचीच काय कोणाचीच सभा नको असं अजित पवार म्हणालेले बारामतीसाठी. बारामतीत मोदींची सभा होणार का या प्रश्नावर बोलत असताना अजितदादांनी हे उत्तर दिलंय. बारामतीत पंतप्रधान मोदींची सभा टाळण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे का, असल्यास का आहे, आणि हाच आहे धुरळा उडवणारा चर्चेचा विषय. बघूयात काय म्हणाले अजित पवार. बारामतीत मला कुणाची सभा नको, त्याच्यापेक्षा इतर भागामध्ये जाऊन सभा घेणं ते जास्त महत्वाचं आहे. तिकडे सभा घेतल्या जातील वरिष्ठांच्या. मला वाटतं मोदी शाह असा उल्लेख अजितदादांनी केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे नेत्यांच्या सभा नकोत असं ते म्हणाले आहेत. आता त्यांचा मतदारसंघ आहे, एवढी वर्ष त्यांचं काम आहे. सभा हा ज्या ठिकाणी जिंकण्यासाठी ताकद देण्याची आवश्यकता असते, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असते, ऊर्जा देण्याची आवश्यकता असते, मतदारांना त्या ठिकाणी आत्मविश्वास देण्याची आवश्यकता असते, त्या ठिकाणी सभा होतात. तर अजितदादांच्या नियंत्रणाखाली बारामती विधानसभा असेल, त्यामुळे त्यांना पूर्ण आत्मविश्वास असेल, म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य आलं असावं. दादांना बारामतीत मोदी नको आहेत का, याच्यावरती आपली चर्चा सुरू आहे. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, त्यानंतर रचना वैद्य ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत, याशिवाय राम कुलकर्णी भाजपा प्रवक्ते, आणि जयंत मायंडकर राजकीय विश्लेषक आपल्यासोबत स्टुडिओमध्ये. दोन पाहुणे आपल्या स्टुडिओमध्येच आहेत, पुढारी न्यूजचे, आणि बाकीचे बाहेर आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी राम कुलकर्णींपासून सुरुवात करेन. भाजपचे प्रवक्ते, त्यांना कल्पना आहे की यापूर्वीच्या सभांमध्ये कधी मोदी गेलेले आहेत, शहांनी पुण्यामध्ये घेतलेली सभा असेल, जे काही असेल, मग अचानक आता अजित पवार आणि त्यांचं विधान नुसतं ऐकून चालणार नाही, ते बघावं पण लागेल. अजित पवार दचकल्यासारखे म्हणतात, कोणाची सभा नको, कोणाची नको, बाहेर जाऊन इतर सभा करूया, इथे नको. मला कुलकर्णी आपल्याला विचारायचं आहे, अजित पवारांना चक्क पंतप्रधान तुम्हाला उपलब्ध असू शकतील आणि एवढ्या सभा अमित शहा आणि मोदी घेत आहेत, तर बारामतीत घ्यायला का नको म्हणतात? हॅलो, बोला कुलकर्णी, बोला. नाही, मी एक गोष्ट सांगतो की ज्या नेत्याला, ज्या नेतृत्वाला मतदारसंघ आपल्या कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकू शकतो, आणि एवढ्या मोठ्या नेत्यांचा वेळ आपल्याकडे नको, परिणामी दुसऱ्याकडे द्या. आता बारामती कसं आहे, बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचा विजय निश्चित आहे. बरं, माननीय पंतप्रधानाची सभा असो किंवा इतरांची कोणाची सभा असो, एखाद्याची स्ट्रॅटेजी असू शकते की मला सभा नकोय, आम्हाला सभा घेतला तर सभापेक्षा तो मतदारसंघ अजितदादा पवार सहजपणे जिंकतात, आणि त्या ठिकाणी जिंकून येण्याची त्यांना स्वतःची क्षमता, जिंकून येण्याची 100% खात्री. आणि म्हणून माननीय पंतप्रधानाच्या सभा असतील तर मग बुलढाण्यात झाल्या हरकत नाही, अकोल्यात झाले, इतर ठिकाणी आज चालू झालेल्या आहेत त्या सभा. आणि ह्याच्यातलं वेगळं काही नाही की अजितदादांनी माननीय पंतप्रधानाची सभा टाळली वगैरे, ह्याच्यातलं वेगळं असा अर्थ काही नाही. अजितदादाला आत्मविश्वास आहे की बारामतीमधून अजितदादा प्रचंड मताने निवडून येतील, आणि म्हणून माननीय पंतप्रधान असोत किंवा इतरांच्याही कोणाच्या सभा घेतल्या नाहीत त्यांनी. हो, ठीक आहे. कुलकर्णीजी, असं आहे की पंतप्रधानांच्या लेवलचा माणूस जेव्हा सभा घेतो त्यावेळी तो काही मतदारसंघासाठी घेत नसतो, त्या अख्ख्या विभागाला तो ऍड्रेस करत असतो. जसं की बारामती हा अख्खा मतदारसंघ, नुसता लोकसभा म्हटलं तर त्यामध्ये खडकवासला येतो, जी भाजपची स्टँडिंग सीट आहे, इंदापूर, आणि या सगळ्या बाकीच्या जागा येतात. या ठिकाणी सुद्धा विचार करावा लागतो. बारामतीत एकदा मोदी आले की ते काय फक्त अजित पवारांबद्दल बोलत नाहीत, ते इंदापूर बद्दल बोलणार, ते खडकवासल्याबद्दल, सगळीकडे बद्दल म्हणणार, सगळ्या महायुतीच्या उमेदवारांबद्दल बोलणार. तुम्ही त्याला फक्त बारामती पुरता का विचार करताय मला कळत नाही. मी आता बाकीच्यांकडे जातो. मी पहिल्यांदा माइंडकरांकडे जातो. माइंडकरजी, तुम्हाला हे विधान विश्लेषण पटतंय का? असं आहे, कुलकर्णी हे पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि ते किती झालं तरी आपल्या पक्षाला वाचवणारच, ते त्यांचं आद्य कर्तव्य आहे, त्यांनी करावं, प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी करावं. माझा साधा प्रश्न असा आहे, 2-2.5 वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे, प्रसन्न आपल्याला लक्षात असेलच. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सध्याच्या सरकारमध्ये आलेले नव्हते, आणि भोपाळला हेच पंतप्रधान
70,000 कोटी विषयी त्यांनी काय विधान केलेलं होतं, भ्रष्टाचारी राष्ट्रवादी भ्रष्ट काँग्रेस वगैरे जे कोणते त्यांचे शब्द होते हे म्हटलेलं आहे. आता कदाचित अजितदादांना असंही वाटत असेल की हाच प्रश्न कोणी आपल्याला विचारला तर की ज्यांनी तुम्हाला एकेकाळी असं म्हटलं त्यांच्याकडून तुम्ही आम्हाला मतं मागता, मग आतापर्यंत तुम्ही काय केलं, असा कोणी प्रश्न विचारला तर बरं. हे म्हणजे पूर्ण मग पवारांची लिगेसी, कारण ते शरद पवारांना क्रिटिसाइज करत असतात. बरं, सदाभाऊ खोतांनी तर परवाच्या दिवशी पवारांच्या बद्दल काय म्हटलं ते सगळं असं एकत्र येऊ शकतं. तुम्हाला हे चालतं का, भले त्यांनी नाही म्हटलेलं असेल, पण माझ्या दृष्टीने तो 70,000 कोटीचा जो प्रश्न आहे त्याच्यानंतर अवघ्या 2 ते 4 दिवसात डेप्युटी सीएम बनणं, याच्याबद्दल त्यांना कदाचित नको, आम्हाला गरज नाही हे एक वाक्य, आणि दुसरं सरळ शब्दात आम्हाला तुमची गरज नाही, मी स्वतःच्या भरवशावर निवडून येऊ शकतो, भाजपच्या युतीत असून सुद्धा माझं वेगळं अस्तित्व आहे, वेगळं अस्तित्व राहील. मग ते नवाब मलिक, सना मलिक यांचा इश्यू असेल की अजून एखादा कोणता इश्यू असेल, मी माझं नेहमी वेगळं अस्तित्व दाखवीन. बरं. ही अजित पवारांची भावना असू शकते. सूरज चव्हाणांची काय भावना आहे? पण खरं तर अजितदादांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पूर्णपणे सांगितलंय की माझ्या मतदारसंघामध्ये गरज नाही, कारण या ठिकाणची जागा मी निवडून येऊ शकतो. त्याऐवजी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जिथं आपल्याला त्या वेळेचा उपयोग होईल अशा ठिकाणी सभा घेतल्या तर नक्कीच फायदा होईल. पण माध्यमाला जाणीवपूर्वक मला कळत नाही की ह्या गोष्टीची चर्चा का करावी वाटली. आमचं उद्देश हेच आहे की महायुतीच्या जास्तीत जास्त सीट निवडून आल्या पाहिजेत. एवढ्या मोठ्या नेत्याच्या वेळेचा उपयोग हा सीट निवडून येण्यासाठी झाला पाहिजे, यासाठी ते केलेलं विधान आहे. परंतु काहीतरी वेगळा अँगल घेऊन त्याच्यावरती चर्चा घडवणं मला वाटतं कुठंतरी काय त्याच्यामध्ये अर्थ मला नाही समजलेला. परंतु महायुती म्हणून आमची एवढीच भूमिका आहे, आमचे जे कोणी नेते असतील महायुतीमधले त्यांच्या वेळेचा उपयोग झाला पाहिजे. ज्या ठिकाणी सभा होते त्या ठिकाणचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. त्याचा फायदा नुसता त्या मतदारसंघापुरता नाही तर त्या भागालाही झाला पाहिजे. आपण मगाशी म्हणत होतात की बारामतीत झालं तर इतर भागालाही फायदा होऊ शकतो, मग त्याऐवजी पुण्यात झाला तरी इतर भागाला फायदा होऊ शकतो. त्याचा अर्थ सभा कुठं होते म्हणजे त्या भागाला फायदा झालाच पाहिजे, पण ज्या ठिकाणचे आयोजक असतात ते जास्तीत जास्त फायदा त्या व्यक्तीला होतो. आणि त्याच्यामधून दादाचं म्हणणं एवढंच होतं की बारामतीऐवजी मोदी साहेबांची सभा असेल किंवा इतर कुठल्याही महायुतीमधल्या ज्येष्ठ नेत्यांची सभा असेल वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आमचं सामूहिक टार्गेट एवढंच आहे की आम्हाला पूर्ण बहुमताने परत या राज्यामध्ये सत्तेत यायचं आहे. बरं, मी रचना वैद्य यांच्याकडे जाईन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा या सगळा जो काही विषय चाललाय त्याबद्दल काय म्हणणं आहे? हे बघा, आता सध्या आपण अजित दादांच्या ही जी त्यांनी भूमिका घेतलेली आहे की पंतप्रधान मोदींची सभा त्यांना बारामतीत नकोय. माझ्या मते त्यांना मोदींकडनं त्यांना फायदा होण्यापेक्षा त्यांना कुठेतरी डॅमेज होईल ह्याची जास्त भीती वाटतेय. बरं, अजितदादा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कितीही कुठेही जाओ भाजपा बरोबर महायुतीत बसावं, पण त्यांचे विचार हे सेक्युलर आहेत. त्यांचे जी विचारसरणी आहे ती सेक्युलर आहे. कुठेतरी मोदी येऊन जर कुठलं वक्तव्य केलं तर त्यांना तिकडे ते डॅमेज होऊ शकतं. अच्छा. आता काल बघितलं असेल तर त्यांनी स्वतःनी नवाब मलिकांच्या रॅलीमध्ये पण सहभाग घेऊन हे दाखवलेलं आहे की त्यांची स्वतःची एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आणि जे त्यांचा इमेज आहे त्याला कुठेतरी मोदी येऊन डॅमेज करू शकतात. कारण काय मोदी 1 पॉइंट अजेंडावरच बोलतात, ते कुठेतरी अजितदादांना नकोयत. म्हणून त्यांनी समोरनं विरोध केलेला आहे की मोदींनी येऊ नये आणि बारामतीत त्यांच्यासाठी सभा घेऊ नये. इंटरेस्टिंग आहे आणि त्याला काही दाखले पण आहेत जे मी विचारणार आहे राम कुलकर्णी यांना. राम कुलकर्णीजी, तुम्ही म्हणताय एवढं साधं सोपं खरंच आकलन असतं तर सोपंच झालं असतं ते, पण मी तुम्हाला 2 आठवणी देतो, तुम्हाला सुद्धा आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना सुद्धा, सूरज चव्हाणांना सुद्धा. चंद्रकांत पाटलांचं विधान, राष्ट्रवादीचं राजकारण, शरद पवारांचं राजकारण, पवार संपले काय राजकारण संपलं, आता काही बारामतीमध्ये काही उरलं नाहीये, बारामती आमची संपून जातील वगैरे वगैरे या आशयाची विधानं. दुसरं विधान अमित शहांचं मागच्या वेळची आत्ताच लोकसभेच्या वेळी पुण्यातलं विधान होतं, त्यावेळेचं विधान असेल. या सगळ्या विधानांचे संदर्भ असल्यामुळे उद्या मोदींनीच असं काही विधान वगैरे केलं आणि त्यांनी पण अशा प्रकारे टीका केलेली आहे मोदींना, नाही याच्यातला भाग नाही आहे. म्हणजे माझा प्रश्न असा आहे तुम्हाला कुलकर्णीजी,
भाजपच्या वरिष्ठतम नेत्यांनी वेळोवेळी शरद पवारांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा पाण उतारा करणं आणि तो सुद्धा अश्लाघ्य भाषेत करणं, याचे परिणाम म्हणजे तुमचा मित्रपक्ष म्हणतो सभा नको, हा त्याचा अर्थ आहे का? नाही, कसं आहे प्रसन्नाजी, माननीय अजितदादा पवारांचा पक्ष आमचा मित्र पक्ष आहे महायुतीमध्ये, म्हणून ते निवडणुकीला आम्ही सामोरे जातो. बरं, एक सहज लॉजिक आहे की कुठल्याही आता अजितदादा पवार केवळ बारामतीचा नेता आहे हो. का? अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. हो. बारामती हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे हो. आणि वर्षानुवर्षे 8-8 वेळा जो नेता एका मतदारसंघामध्ये निवडून येतो, बरं. तो नेता त्या मतदारसंघामध्ये फक्त फॉर्म भरायला जातो. अच्छा, तुम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेंचं बघा, परळी किंवा तत्कालीन रेणापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ते फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटची एक सभा घ्यायची. बरं. म्हणजे मतदारसंघ त्यांच्या एवढा शाबूत असतो. मग ह्या नेत्यांना काय वाटतं की आम्हाला महायुतीला संपूर्ण महायुतीचं राज्य आणायचंय, आपल्या वरिष्ठांचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा माननीय एकनाथराव शिंदेचे गट नेत्याचे दौरे असतील, हे जास्तीत जास्त दुसऱ्या मतदारसंघामध्ये जावेत, बरं. दुसरीकडे त्यांचा वेळ जावा आणि प्रचंड मताने महायुती या सरकार आमचं यावं एवढाच उद्देश असतो. अजित दादा पवारांना बारामतीची पूर्णता खात्री आहे. तुम्ही बघा, माननीय शरदचंद्रजी पवार आपल्या म्हणजे युगेंद्रसाठी गल्लोगल्ली तिथं फिरतायत, बरं. ती त्यांना ती काळाची गरज वाटते. पण अजित दादांना फिरण्याची गरज स्वतः ते बघतायत, हा. स्वतः मतदारसंघावर त्यांचं लक्ष आहे. पण मतदारसंघाचा विश्वास एवढा त्यांना आहे की बरं. प्रचंड मताने ते निवडून येतील. आणि मग अशा वेळी का घ्यावा दुसऱ्यांचा वेळ? बरं. माहीमकरांना ते असे जे उचापतीचे वेगवेगळे प्रयोग करतात, हो. मी माहीमकरांना सुद्धा सांगू शकतो की सहज लॉजिक आहे. असे अनेक नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, बरं. ते फक्त फॉर्म भरायला जातात आणि पुन्हा विजयाचं प्रमाणपत्र घ्यायला जातात. अच्छा. मग त्या सभा दुसरीकडे होऊ शकतात. हे लॉजिक आहे. बरं. सभा कुठं घ्यायच्या? आता पश्चिम महाराष्ट्रात सभा होणार आहेत. माननीय पंतप्रधानांच्या सभा असतील, माननीय अमित भाई आज विदर्भामध्ये होते, हो. उद्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे येतो, बारामती येतो, इंदापूर येतो, बरं. सोलापूर येतो, नगर येतो. बरं. नाही, राम कुलकर्णीजी, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ज्या मुद्द्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करतोय, मी मगाशी सुद्धा तुम्हाला रेफरन्सची एक चौकट सुद्धा दिली. प्रश्न बारामतीमध्ये अजित पवारांचा इतका मुद्दा नसतो. पंतप्रधान जेव्हा येतात, उदाहरणार्थ आज अमित शहा जेव्हा कराडला त्यांची सभा झाली, याचा अर्थ ते कराडच्या मतदारसंघापुरता नसतो, तो पश्चिम महाराष्ट्र दौरा असतो. पुण्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं जे रेव्हेन्यू हेडक्वार्टर आहे पुणे, तिथे घेतलेली ती सभा असते, ती पुण्याच्या विधानसभेसाठी नसते. त्यामुळे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, बारामती हा पूर्ण लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे, तिथे येणारे सगळे आमदारकीचे मतदारसंघ आहेत. तुमच्या बाजूला भरणे आता तुमच्या बरोबर, तुमच्या बरोबर बाजूने लढणार आहेत, कारण ते एनसीपी अजित पवारांबरोबर आहेत. जेव्हा बारामतीमध्ये सभा घेतली जाते तेव्हा तो पश्चिम महाराष्ट्र, बारामती अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ, या सगळ्यांपर्यंतचा संदेश असतो. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की अशी सभा का नाकारतायत? अजित पवारांच्या पलीकडे आज मला सांगा, हर्षवर्धन पाटलांसारखं मोठं आव्हान जिथे आहे तिथे त्यांना टक्कर देण्यासाठी फक्त अजित पवार पुरणार आहे, तिकडे असा तुम्हाला मोठा नेता नकोय? मी माइंडकरांना म्हणून विचारतो, माइंडकरजी, हे काय असं आहे की गोष्ट तर आहे पण सांगता येत नाहीये? पहिली गोष्ट, मी थोडासा आपला प्रश्न 1 मिनिट फक्त बाजूला ठेवतो आणि उचापत्या हा जो शब्द वापरला, काय आहे? त्या संघ परिवारात मुळात असं काही शिकवलं जातं की काय? परवा सदाभाऊ खोत सुद्धा अशा भाषेत बोलले. राम कुलकर्णी, आपण जरा शब्द नीट वापरा, आणि नाही तर एकदा प्रवक्ते बनल्यानंतर शब्द कोणते वापरावे ह्याचं ट्रेनिंग घ्या. टीव्हीवर तरी आपण कसं बोलावं याचं ट्रेनिंग घ्या. अतिशय चुकीचा शब्द आहे, याहून कडक भाषेत मी बोलू शकतो. नाही, 1 मिनिट, आता प्रसन्न, मी आपल्या प्रश्नावर येतो आहे. बोला. प्रश्न असा आहे की इथे अजित पवारांना नरेंद्र मोदी आपल्या मतदारसंघात नको आहेत, सरळ शब्दात. बरं. आणि हे पण मी आता डेव्हिल्स ॲडव्होकेट, मी आता जरा कुलकर्णी किंवा सूरज चव्हाणांची बाजू घेऊन विचारतो, तुम्ही हा अर्थ कशावरून काढता की नको आहेत म्हणून? आता मलाच विचारू द्या तुम्हाला, असं का वाटतंय तुम्हाला? नकोय त्यांना, मोदी नकोय त्यांना तिकडे, ते स्वतः पुरेसे आहेत बारामती. ठीक आहे ना, मान्य मला हे, अगदी. पण त्याचबरोबर हाही प्रश्न येतो की भोपाळला, मी जो मगाशी रेफरन्स दिला मगाशी, 2.5 वर्षांच्या पूर्वी
उपमुख्यमंत्री बनण्याच्या 4 दिवस आधी जे मोदींनी वाक्य म्हटलं, जे विधान केलं, ते एखाद्या पत्रकारांनी नेमकं त्यावेळेस केव्हा तरी आठवण करून दिली. हे प्रश्न येऊ नयेत, कारण उचापत्या करणारे अनेक पत्रकार विचारू शकतात, प्रसन्न विचारू शकतात, माइंडकर विचारू शकतात, अजून कोणीतरी कुलकर्णी विचारू शकतात. या कुठल्याच प्रश्नाला नको आहे त्यांना तोंड द्यायला, म्हणून कदाचित त्याचं कारण असं आहे, हे प्रश्न सगळे येणार प्रसन्न. बरं. हेच यातला एकही प्रश्न तुम्ही कुठल्याही प्रकारे विचारा, त्यांना का नकोत. ज्या पद्धतीने ज्या एक्सप्रेशननी अजित पवारांनी मोदींना नाकारलं, त्यावेळेचे त्यांचं एक्सप्रेशन पाहाल तर मला त्यांची गरजच नाहीये. अगदी या भाषेत होते त्यांचे शब्द, मला मुख्य पंतप्रधानांची गरज नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. हा, आता हे कुलकर्णी आणि सूरज चव्हाण यांना मान्य होणार नाही, ही गोष्ट वेगळी, पण ही रिएलिटी आहे. आपण एखाद्याच्या बोली भाषेवरनं त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. अजितदादाची बोली भाषा एकदम रांगडी बोली भाषा आहे, त्याच्यावरनं वेगळा अर्थ काढू नये. आता त्यांच्या चेहऱ्यावरनं आणि जसं एक मिनिट रचनाताई, एक मिनिट मी बोलतोय, माझं झालं की तुम्ही बोला. एक मिनिट, मोदी साहेब नको असते, अजितदादाला मोदी साहेब नको असते किंवा रचनाताई आपण बोलू द्या. रचनाजी भरपूर वेळ आपल्याकडे, मी येतो तुमच्याकडे. रचनाजी तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्याकडे येतो, फक्त त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. भरपूर वेळ, मी तुम्हाला पण भरपूर वेळ देणार आहे. बोला, सूरज चव्हाण पूर्ण. अजितदादांना मोदी साहेब नको किंवा मोदी साहेबांना अजितदादा नको असते तर आमची महायुती झालीच नसती. आम्ही आधीच सांगितलं की प्रत्येकाच्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे आणि त्यासाठी अजितदादाने तशा पद्धतीचं बोललेलं आहे. अजितदादाची तुम्ही जे माइंडकर साहेब म्हणले की अजितदादाची भाषा, अजितदादाचे शब्द, अजितदादा एकदम रांगडा व्यक्तिमत्व आहे. त्यांची मराठी भाषा तशाच पद्धतीचं. तुम्ही अनेक वर्षापासून राजकीय विश्लेषक, पत्रकार म्हणून काम करता. माझ्यापेक्षा जास्त दादाला आपण ओळखता, परंतु आज मला कळत नाही की आपण अशा पद्धतीचं एक तर्क का लावताय की अजितदादाने एकदम नाकारलं, स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. अशा पद्धतीचं जे आपलं वक्तव्य, मला आश्चर्य वाटतं की अजितदादाला इतक्या जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा अशा पद्धतीचं विधान तुमच्याकडनं यावं, त्याचं आश्चर्य. परंतु आम्हाला कुणाचंही नको किंवा काय, अजितदादाने असं म्हणलं का फक्त आम्हाला मोदी साहेबच नको आहेत? अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं, मला बारामतीमध्ये कुणीचीही सभा नको, कारण त्यांचा बारामतीच्या लोकांवरती विश्वास आहे, त्यांचा बारामतीच्या जनतेवरती विश्वास आहे, त्यांनी केलेल्या कामावरती त्यांना तिथं विश्वास आहे. म्हणून अजितदादाला बारामतीमध्ये कुणाचीही तिथं सभा नकोय. आज पण सांगतो, अजितदादा शेवटच्या दिवशीची आता सांगता सभा त्या ठिकाणी घेणार आहेत, कारण त्यांना विश्वास तिथं आहे ना. त्याच्यामुळं त्यांनी मोदी साहेबाला नाही नाकारलं तर त्यांनी त्यांच्या आणि मोदी साहेबांच्या वेळेचा उपयोग हे इतर मतदारसंघात झाला पाहिजे, यासाठी केलेलं ते विधान आहे. मला इथे एक, मी सोशल मीडिया फीड सुद्धा मॉनिटर करतोय हे सगळं चर्चा येत असताना, एकाने विचारलेलं आहे की म्हणजे असं आहे की फक्त भाजप नाही, एकनाथ शिंदे पण नको आहेत का? कारण तानाजी सावंत म्हणतात की बैठकीला कॅबिनेटच्या गेलो की मांडीला मांडी लागली की आम्हाला बाहेर येऊन उलटी होते, त्यामुळे शिंदे नको आणि भाजप नको, कारण चंद्रकांत पाटील असतील नाही तर भाजपमध्ये गेलेले सदाभाऊ खोत तर काय वाटेल ती भाषा वापरतात. त्या सगळ्याचा हा राग आहे. मी महाराष्ट्रात एक काळ होता की ज्यावेळी काहीही घडलं तर यामागे शरद पवारांचा हात आहे असं सर्रास म्हटलं जायचं. माझा असा दावा आहे की मधल्या काळामध्ये शरद पवारांवरती जे काही भाजप नेत्यांनी केलेल्या टीका होत्या आणि त्याच्यामुळे लोकसभेला बऱ्यापैकी फटका बसला असं जे मानलं गेलं, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या शरद पवारांमुळेच अजित पवारांना हा निर्णय घ्यावा लागतोय का? हे बघा, शरद पवार साहेबांचं नाव हे प्रत्येक नेता असो किंवा कोणी असो ते स्वतः फेमस व्हायला वापरलं जातं. शरद पवार ही महाराष्ट्रासाठी राज्यात सीमित असलेले नाही तर ते देशाचे नेता आहेत, ते कोणी डिनाय करू शकत नाही. बरं, वारंवार जे शरद पवारांवर टीका केल्या जातात त्या माझ्या मते ते पवार साहेबांवर कमी असून ते स्वतःला कुठेतरी न्यूज मध्ये आणण्यासाठी ही अशी वक्तव्य केली जातात. आणि त्याच्यातही आता जी अजितदादांनी भूमिका घेतली आहे, जी आता काल परवा जे सदाखोत बोलले आणि त्याच्यावर जे अजित पवारांनी स्वतःची भूमिका घेतलेली आहे, थोडी नम्र भूमिका घेतलेली आहे, पवार साहेबांना सपोर्ट करण्यासारखी भूमिका घेतलेली आहे. कारण काय, अजित पवार हे असं व्यक्तिमत्व आहे की ते वेळ बघून संधी साधण्याचा प्रयत्न करतात. तर आता जेव्हा इलेक्शन झालेले आहेत आणि जो कल दिसतोय महाविकास आघाडीकडे किंवा शरद पवार साहेबांना जो रिस्पॉन्स मिळतोय ते बघता
पवार अजित पवार आता सध्याची भूमिका घेत चाललेले आहेत. बरं. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा हे म्हणजेच की बारामतीत जेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना नाही बोललेले आहेत त्यावरनं पिक्चर क्लिअर झालं पाहिजे की त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. मी अजून एक बोलू इच्छिते. आता आपल्या डिबेटमध्ये सूरज चव्हाण दादा बोललेत की हो. महायुतीत ते का गेले आणि महायुतीत गेलेत म्हणजे नरेंद्र मोदी हे त्यांना आवडतातच कारण का ते त्यांच्या बरोबर जाऊन बसलेत. बरं. अजित पवार हे महायुतीत का गेले, अंडर विथ सर्कमस्टन्सेस गेले हो. हे अखंड देशाला माहितीये. बरं. ईडी पासनं स्वतःला वाचवायला आणि फक्त सत्ता उपभोगायला ते तिकडे गेलेले आहेत. बरं. पण ते काय आहेत ते वेळ बघून स्वतःची भूमिका बदलत असतात. बरं. आजकाल आपल्याला एक वेगळे अजितदादा दिसतायत, ठीक आहे. महायुतीत बसलेले आहेत पण स्वतःची एक वेगळी भूमिका मांडतायत. काल नवाब मलिकांच्या रॅलीमध्ये जाऊन ठीक आहे. पण मला त्यांनी हे बेसिक सिद्ध मुद्दा लक्षात केलेलं आला. आहे की रचनाजी ते मला त्यांचं बेसिक मुद्दा स्वतःचं लक्षात आला. अस्तित्व महायुतीत मी दाखवायला राम लागलेलं कुलकर्णींकडे जातोय. तुमचेच काही मुद्दे सगळे एकत्र करून राम कुलकर्णी तुम्हाला काही डॉट्स आपण जोडण्याचा प्रयत्न करूया. वेगळ्या बातम्या आहेत पण तुम्हाला ना संदर्भ लक्षात येईल की अजित पवारांचं एक वागणं कोणत्या दिशेने आहे. योगी आदित्यनाथ येतात महाराष्ट्रामध्ये आणि म्हणतात बटेंगे तो कटेंगे. अजित पवार म्हणतात या असल्या गोष्टी चालणार नाहीत, हा महाराष्ट्र आहे, अशा गोष्टी चालणार नाहीत. भाजपचे अनेक नेते असतील किंवा मनसेचे राज ठाकरे काहीतरी म्हणत असतील की मशिदीवरचा भोंगा काढू, हिंदू मुस्लिम, नितेश राणे निलेश राणे काही म्हणत असतील. अजित पवारांचं म्हणणं त्याच्या पूर्णतः वेगळं. आता मी तुम्हाला विचारतो की जेव्हा या सगळ्या घटना पाहता अजित पवार जरी महायुतीत असले तरी भाजप पासून आपला एक सुरक्षित अंतर राखा या तत्वाला प्राधान्य देत आहेत असं तर नाही वाटत. मी येतो तुमच्याकडे पण येतो सूरज. नाही, मला याच्यावरती मुद्दाम बोलायचं आहे कारण मी भाजपाचे प्रवक्ते बोलण्याआधी बोलतो कारण बोला, या प्रोसेस हरकत नाही, मधला तुम्ही मी एक पार्ट होतो म्हणून मी ठीक तुमच्याशी आहे, ठीक आहे, बोलतोय. बोला. का ज्या वेळेस महायुतीमध्ये आमचं जायचं ठरलं किंवा महायुतीमध्ये आम्ही जात असताना आम्ही भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या या दोघांनीही एक भूमिका घेतली. आम्ही जी जवळ येतो किंवा आम्ही सत्तेमध्ये सामील होतोय ते महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. आम्ही आमच्या दोघांच्याही आयडिओलॉजी एकमेक जपणार. बरं. म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यांची हिंदुत्वाची आयडिओलॉजी आहे, ती भारतीय जनता पार्टी त्याच्यावरती काम करते. आम्ही सेक्युलर आयडिओलॉजीचे लोक आहोत, आम्ही सेक्युलर आयडिओलॉजीचे लोक काम करतो. आमचे वैचारिक जरी मतभेद असले तर विकास कामाच्या वेळी मात्र आम्ही ते मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येतो, बरं. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करतो. पण जाणीवपूर्वक काही लोक आता रचनाताई आमच्या सांगत होत्या अजितदादा संधी साधत. मग 2019ला शिवसेनेसोबत जाण्याच्या घटनेला आपण काय म्हणायचं? शिवसेनेची आपली आयडिओलॉजी एक होती का? शिवसेनेला आपण विरोधात लढलो होतो. मग त्यावेळेस राज्याच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आपण राज्यामध्ये सत्ता स्थापन केली, त्याला सुद्धा संधी साधूपणाच म्हणायचं का? रचनाताई, आपण बोलत असताना आपण आपल्या एका वरिष्ठ नेत्याबद्दल बोलतोय, ह्याचं एक थोडंसं भान ठेवायला पाहिजे. अजितदादानं संधी साधूचं राजकारण केलेलं नाही, अजितदादानं राजकारण केलं ते विकासाचं. अजितदादानं कधी धर्माचं जातीचं राजकारण केलं नाही, अजितदादानं राजकारण केलं विकासाचं. मी पूर्ण बोलतोय माझं बोलणं होऊ द्या. तुमच्या गटातले जे आहेत माझं पूर्ण बोलू द्या. रचनाताई पूर्ण बोलू द्या. आहे की ईडी पासून वाचण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. असं भुजबळ एक मिनिट, अशा कलोकल्पित काल्पनिक पुस्तकाच्या आधारावरती जर तुम्ही बोलत असाल, भुजबळ साहेबांनी ऑफिशियली कुठं स्टेटमेंट केलंय का? तर नाही. कुणीतरी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकातल्या संदर्भावर जर आपण बोलत असाल तर मला वाटतं ह्याच्यात आश्चर्य आहे. भुजबळ साहेबांनी ज्या पुस्तकामध्ये असा संदर्भ आलाय त्या पुस्तकाच्या विरोधात कारवाई करण्याचे सुद्धा संकेत दिलेले आहेत. त्याच्यामुळं कुणीतरी काहीतरी काल्पनिक लिहितं आणि त्या काल्पनिक लिहिलेल्या गोष्टीवरती आपण या चर्चा करतो. ह्याच्यात मला वाटतं मी डिस्ट्रॅक्ट होऊ देत नाही. तो विषय छगन भुजबळ एकदम वेगळा विषय ठरेल. तो मी पुन्हा मूळ विषयावर येतोय. मी कुलकर्णींकडे जातो. राम कुलकर्णीची मगाशी मी जे तुम्हाला मुद्दे सांगितले, तो प्रश्न तुम्हाला होता पण ते हरकत नाही, सूरज चव्हाणांचं काही म्हणणं होतं त्याबद्दल. एक असं चित्र दिसतंय की जरी महायुतीत असलो तरी सुद्धा आम्ही भाजपपासून किंवा भाजपच्या विचारांपासून एक डिस्टन्स ठेवून आहोत, एक अंतर ठेवून, एक फरक आहे आमच्यामध्ये. त्या अर्थानं शिवसेना भाजप ही नैसर्गिक युती असली आणि हे अजित पवार काय, हे फडणवीस सुद्धा म्हणाले, अजित पवारांबरोबरची युती वैचारिक नव्हे, ती आमची विकासाच्या दृष्टीने आहे. पण एकनाथ शिंदेबरोबरची नैसर्गिक आहेत, हे विधान भाजप नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे. हाच तो फरक, हेच ते अंतर या अशा गोष्टीतून बघायला मिळतं की सभेला तुम्ही मंडळी नको, तुमच्याबरोबर आहोत आम्ही, पण सभेला नको. नाही, मुळात एक प्रसन्नाची एक लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा तो विषय नाही, पण अजित दादा
बारामतीला सभा का नको हे सगळ्यांनी आता सांगितलं की तेवढा मतदारसंघ सुरक्षित आहे, त्यांना गरज नाही. मूळ प्रश्न असा आहे की लक्षात घ्यायला पाहिजे की महायुती जरी असली तरी अजितदादाचा विचार वेगळा, अजयदादाची विचारधारा वेगळी, भारतीय जनता पार्टीची विचारधारा वेगळी, माननीय एकनाथरावजी शिंदे हिंदुत्व आहे, कुठं राष्ट्रीयत्व आहे, सेक्युलरवादी आहे, आणि म्हणून आपापला अजिंक्यानुसार निवडणुका असो किंवा कुठलंही कॉमन मिनिमम आणि त्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे. आम्हाला महाराष्ट्राचा विकास आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादा असतील, माननीय एकनाथराव शिंदे असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, गेल्या 2.5 वर्षापासून 2 वर्षापासून एक संघपणे काम करतात आणि केलं, आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते काम त्यांचं आवडलेलं आहे. आज परिस्थिती काय आहे, आमचे विरोधक बिथरले, आज ते इतके बिथरलेत की त्यांना माहिती की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती सत्तेवर येत आहे आणि पुन्हा या महाराष्ट्रातील जनाधार महायुतीलाच मिळत आहे. आणि म्हणून संधी साधू म्हणणं काय, मी तर म्हणजे वैद्यताईंनाही मी अशी भाषा बरोबर नाही, सूरज चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे. आणि म्हणून ही भाषा आता अजितदादाला म्हणजे शरदरावजी चंद्र पवार साहेबांना सदाभाऊ खोत म्हटले, तर सदाभाऊ खोतांना सर्वांनीच त्या ठिकाणी समज दिली, त्यांनी माफी मागितली. मला कुलकर्णी एक तुम्हाला मगाशी तुम्ही समीकरण मांडताय, आता आपण ते समीकरण घेऊया एकदा, जरा आपण निष्कर्ष तरी काढूया. तुमचं म्हणणे अजितदादा एक समर्थ राजकीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांना कोणाच्याही सभेची गरज नाही, कारण बारामती एकदम हक्काचा आहे. हाच न्याय असेल तर आज अमित शहाचे पश्चिम महाराष्ट्रात 6 ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत. तुम्ही म्हणताय ते लॉजिक लावायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपसाठी अवघड आहे, परिस्थिती अवघड आहे की 6 सभा घ्याव्या लागतात. कारण तुम्हीच म्हणताय अजित पवारांकडे का सभा नको, कारण भक्कम आहे. मग या नाही अमित शहाच्या सभा का लावाव्या लागतात, कारण दुर्बल आहे तिकडचे मतदारसंघ भाजपसाठी. प्रसन्नाजी हे खरं आहे की विधानसभेच्या निवडणुकामध्ये राजकीय स्ट्रॅटेजी ठरल्या जाते. माननीय पंतप्रधानांच्या सभा कुठं असाव्यात, माननीय अमितभाई शहांच्या सभा कुठं असाव्यात, माननीय योगीजींची सभा कुठं असावी, फडणवीस साहेबांच्या सभा कुठं, हे मतदारसंघ, भौगोलिक परिस्थिती आणि जिथं जशी ताकद आहे तशा प्रकारची सगळ्याच पक्षाची स्ट्रॅटेजी असते. सगळ्याच पक्षाची, जिथं आपले उमेदवार आहे त्याला प्राधान्य द्यायचं, जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथेही जायचं, आणि जसा जसा ज्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एक स्ट्रॅटेजी मध्ये पक्षाची विधानसभा निवडणुकीमध्ये असते, त्यानुसार स्टार प्रचारक जिकडे तिकडे महाराष्ट्रभर फिरतात सध्या, आणि ह्याच्यातलं वेगळं असं कुठलंही नाही असं माझं स्वतःचं मत. माइंडकरजी बोला तुमचा प्रश्न. एकूणच हे जे जयंत कुलकर्णी जे सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि सूरज चव्हाण ज्या प्रकारे स्वतःचा डिफेन्स करतायत, मग तो एक बारामती हा भक्कम मतदारसंघ आहे, अजित पवारांचं विकासात्मक राजकारण आहे, पण मात्र तरी सुद्धा ते भाजप बरोबर आहेत. म्हणजे मला एकाच वेळी दुविधा पण दिसते आणि संगती पण दिसते, याचा अर्थ कसा लावायचा? याचं कारण प्रसन्न अँकरिंग करतानाच तुम्ही एक वाक्य म्हटलं होतं, ते फार महत्त्वाचं आहे, मी तिथेच पुन्हा वापस येतो की पंतप्रधानांची सभा ही केवळ बारामतीत नसते, ती पुणे जिल्ह्याकरता असू शकते, ती पूर्ण एरिया करता असू शकते, आणि ती सुद्धा पवारांना नको आहे का? हा त्याचा अर्थ. सूरज चव्हाण लगेच म्हटले तुम्ही याचा अर्थ असा घेऊ नका. राम कुलकर्णी सुद्धा म्हटले की जणू काही ते रांगडी भाषा त्यांची. प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्याकडे येऊ का की तुमच्या शब्दाचा अर्थ काय आहे आम्हाला समजावून सांगा. सदाभाऊ जे बोलले ते आम्हाला दिसलं ते आम्ही सांगितलं, तुमच्या शब्दाचा जो अर्थ आम्हाला कळला तो आम्ही घेणार. बरोबर. प्रश्न असा आहे, माईक लावलेला आहे, नशिबाने लाईव्ह आहे, एखाद्या राजदीप सरदेसाईचा इंटरव्ह्यू तसं इथे अवस्था नाहीये, एखाद्या पत्रकारांनी विचारलेलं आहे प्राईम मिनिस्टर ज्या पद्धतीने इन्स्टंटेनियसली अगदी एक्झॅक्टली ज्या पद्धतीचं त्यांचं आणि ते जे चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आहे त्याला सूरज चव्हाण म्हणतात की ते त्यांची रांगडी भाषा. रांगडी भाषा नाही, हे क्लिअर दिसतं. रांगडी नाही काहीच नाही, हे क्लिअर दिसतं की मला त्यांची गरज नाही. आणि हे तुम्हाला दिसत असताना तुम्ही सहज नाही, अगदी क्लिअर आहे. आणि याचं कारण असं आहे, तुम्ही इथे जर नरेंद्र मोदींना आणलं तर कदाचित बारामतीतली हिंदुत्ववादी भाजपला जाणारी मतं तुमच्याकडे येतीलही, माहिती नाही कदाचित, पण बारामतीतली जी सेक्युलर मतं आहे, जी मायनॉरिटीची मतं आहे, जी दलित मतं आहे, ती विभाजित तर होणार नाहीत ना. हा प्रश्न नाही का? मला असं वाटतं, मला 1999च्या लोकसभा इलेक्शनची आठवण द्यावीशी वाटते, 2004च्या, जेव्हा मनोहर जोशींनी, ते शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांनी असा आरोप केला होता की नरेंद्र मोदी ॲज अ मुख्यमंत्री गुजरातचे आलेले होते,
त्यांनी कॅम्पेन केला आणि म्हणून माझा पराभव झाला, ही अच्छा. वस्तुस्थिती आहे. बरं. तर अशा प्रकारचं ही त्यांना भीती वाटत आहे का, बरं. की जो माझा एक किल्ला आहे, अगदी माझे काका माझ्या विरोधात आहे तरी पण हा माझा किल्ला आहे, ठीक आहे, आम्ही त्या एक क्षणापुरतं सूरज चव्हाण जे म्हणतात ते वाक्य आपण मान्य करूया हो, की हा बरोबर आहे. त्यांचा सिटाडेल आहे, मान्य करूया. मग या किल्ल्यात कोणीही नको, उलट ते आले तर माझ्या किल्ल्याला काही भगदाड पडेल, दलित मुस्लिम जी मतं माझ्याकडे येणार आहेत ती जातील आणि जी काही भाजपची थोडीशी येतील त्यामुळे उलट माझाच तोटा होईल. हा तर धोका नाहीये, मला असं वाटतं स्पष्ट शब्दात हा धोका आहे. आणि माझं हे प्रत्येक राजकारण्याला हे सांगणं आहे की तुम्ही जेव्हा लाईव्ह असता तेव्हा आपल्या तोंडातून काय निघत आहे समोर ते दिसतंय. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. अरे म्हणजे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळा विचारायला यायचं का की तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो का, बरं. तुम्ही रांगडे आहात का, हे ठीक. काय आहे? मी सूरज चव्हाण तर माइंडकरांच्या बोलण्याबद्दल काय असेल ते त्यांनी बोलावंच, पण सूरज मला तुम्हाला विचारायचं आहे, ही ठीक आहे गरज नाही हे आपण तुमचं अधिकृतरित्या मानून घेऊ की अजित पवारांची बारामती आहे, हक्काचा मतदारसंघ आहे, त्यांना सभेची गरज नाही, ऍक्सेप्टेड. पण त्याच वेळी गेल्या 2-5 वर्षांमध्ये ज्या वेळोवेळी घटना घडल्या, चंद्रकांत दादांचं विधान असेल, अमित शहाचं पुण्यातल्या लोकसभेच्या वेळेचं विधान असेल, सदाभाऊ खोतांचं ताजं विधान असेल, असं कुठलंही विधान जर का वरिष्ठ पातळीवर, नॉट नेसेसरी मोदी बोलणार म्हणजे अख्खी ती सगळी प्रभावळ बोलणार भाजपची, त्याच्या कुणाच्याही तोंडून जर का निघालं तर त्याचा फटका बसू शकतो, ही काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे तुमच्या या निर्णयामध्ये? परत आपण त्याच मुद्द्यावरती येतो. त्याचं कारण असं आहे की बारामतीतच येऊन का बोलावं, बाहेर पण बोलू शकतात ना जर त्यांना बोलायचं असेल तर. हे पर्टिक्युलर आपण ह्याच इथं जाऊन बोललं तर त्याचा इम्पॅक्ट पडेल किंवा बाहेर बोललं तर इम्पॅक्ट पडेल. सदाभाऊ काय बारामतीत येऊन थोडंच बोलले होते, सदाभाऊनं बाहेरच विधान केलं. हो. आपण काय होतं, अजितदादाचा म्हणण्याचा उद्देश काय होता, तिथं सभा का नको, कारण प्रत्येकाच्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी ह्याच्या आधी सांगितलं होतं, महायुती म्हणून प्रत्येक जण कशा सिरियस पद्धतीनं काम करते आज आपण पाहत असाल. आजच्याच तुम्ही जर उदाहरण घेतलं, अमित शहाजी पश्चिम महाराष्ट्रात, मोदीजी उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, अजितदादा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात आहेत, देवेंद्रजी, प्रत्येक जण वेगवेगळ्या. काही माध्यम बातम्या चालवत होते की मोदीजींच्या सभेला सीएम आणि डीसीएमची अनुपस्थिती, अशा बातम्या. ह्याचं अनुपस्थिती म्हणता येणार नाही. आम्ही काय बघतो की आमच्या दृष्टीनं ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांचा उपयोग हा महाराष्ट्रातल्या महायुतीला झाला पाहिजे, यासाठी आम्ही सभा करतोय. आता कोण कशा अँगलनं बघतं त्यांचा आम्ही अँगल बदलू शकत नाही, कोण कसा विचार करतं त्यांचे विचार आम्ही बदलू शकत नाही. पण आम्ही ज्या नेत्यासोबत काम करतो त्या नेत्याचे विचार आम्हाला माहित आहे, त्यांनी कुठल्या दृष्टीनं बोलले आम्हाला माहित आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राला जनतेला हे सांगू इच्छितो की अजितदादाचा हेतू मोदी साहेबाला बारामतीत न येऊ देण्याचा नव्हता, तर त्यांच्या वेळेचा उपयोग व्हावा हाच तेवढा त्यांचा हेतू होता. बरं, मला एक प्रश्न घेऊन मी कुलकर्णींकडे जातो. मला राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या रचना वैद्यांकडे जायचं आहे. रचनाजी, या सगळ्या जे काही हे घडामोडी चालल्या आहेत, सभा नको, अजित पवारांचं भूमिका, आधी कोणाची झालेली वक्तव्य वगैरे, शरद पवार गट या घडामोडींकडे कसं बघतो? याचे म्हणजे अजित पवारांनी कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा नाकारणं, सदाभाऊ वगैरे खोत प्रकरणामध्ये अजित पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त करणं आणि शरद पवारांच्या बाजूने बोलणं, या सगळ्या घटनांकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? एकंदरीतच सगळ्यांना माहिती आहे की बारामतीत शरदचंद्र पवार आणि पवार साहेबांनी उभा केलेला जो उमेदवार आहे आमचे युगेंद्र दादा, त्यांचाच विजय निश्चित आहे. परत मी सांगू इच्छिते, जे अजित पवार दादांनी जी भूमिका घेतलेली आहे ते ह्याच दृष्टीने घेतलेली आहे की जर पंतप्रधान मोदी आले आणि जर कुठलं वक्तव्य केलं तर जास्त डॅमेजेस होतील. ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय कठीण आहे हे त्यांना कळलेलं आहे. त्यात अजून मोदी साहेबांनी येऊन जर काही वक्तव्य केलं आणि ते त्यांच्या अगेन्स्ट गेलं तर मग काय बारामतीत खरं नाही. जे योगींनी वक्तव्य केलं तेही अजितदादांना कुठेतरी पटलेलं नाहीये हे आपल्याला माहिती आहे. बरं, म्हणजेच एकंदरीत त्यांना भाजपचे नेते, कुठलाही तो नेता असो, त्यांची आता आयडिओलॉजी आणि ह्या इलेक्शनच्या काळात सभांमध्ये येऊन जर त्यांनी कुठलं वक्तव्य केलं तर ते बारामतीत अजितदादांसाठी खूपच कठीण प्रसंग होऊन बसेल. हे सगळं अवॉइड करायला ही भूमिका ते घेत आहेत.
बरं, हा पण एक वेगळा विश्लेषण यांनी समोर आणलेलं आहे. मी भाजपच्या शेवटची 5 मिनिटात मला सगळ्यांना वेळ द्यायचा आहे. मी कुलकर्णींकडे जातो पहिल्यांदा. कुलकर्णीजी, हे सभा वगैरे ठीक आहे, आता एक विषय लक्षात आला, अजित पवारांना नको आहे आणि भाजपचंही त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण गेल्या काही काळातल्या सगळ्या घटना पाहता ज्याच्यामध्ये एक थोडासा दुरावा आला, आणि मी ह्याची सुरुवात अगदी लाडकी बहीण योजनेमध्ये अजित पवारांचा फोटो न लावणं असेल, तानाजी सावंतांनी काहीतरी वेगळं म्हणणं असेल की आम्हाला त्यांच्यासोबत बसलं की उलटी वगैरे होते, एक नाराजीचं वातावरण वाटत होतं. अशा सुद्धा चर्चा पेरण्यात आल्या, बातम्या पेरण्यात आल्या की संघ आणि भाजपच्या कॅडरला अजित पवारांना सोबत घेणं हे कसं आवडलेलं नाहीये आणि जमलं तर अजित पवारांनी स्वतःहूनच युती सोडावी असं कसं चित्र तयार आहे. या सगळ्या बॅकलॉग सकट अजित पवारांची ही छोटीशी कृती एक प्रकारे संकेत आहे की मला सुद्धा प्रसंगी मी सुद्धा वेगळा विचार करू शकतो, तुमच्यामुळे माझं अस्तित्व नाही, हा सांगण्याचा तो प्रयत्न आहे. नाही प्रसन्नजी, अजिबात ह्याच्यातला वेगळा अर्थ काही नाही, वेगळे संकेत काही नाही. बरं. माझं मी सहज मान्य मायनकर जे असतील किंवा रचनाताई वैद्य असतील, माझा एक सवाल आहे की उद्या देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणले की माननीय मोदीजींची सभा माझ्याकडे नको, माननीय प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढतात बावनकुळे साहेब ते म्हणले, म्हणजे असा अर्थ काढायचा का आपण की मोदीजींना त्यांनी नाकारला? असं होत नाही. सक्षम मतदारसंघ आणि क्षमता असलेला वस्तात. बरं. माननीय अजित दादा एवढे वस्तात आहेत त्या बारामतीसाठी. मी रचनाताईला या ठिकाणी रचनाताईला म्हणतो की तुम्ही मतदान मोजणी झाल्यानंतर तुम्ही आमचं अभिनंदन करताल की अजित दादा प्रचंड मताने तिथं निवडून आलेत. परिस्थिती समजून घ्या. आणि म्हणून मला हे सांगायचे की महायुतीमध्ये तत्काल कार परतवे काही कुणाचं बोलणं असू शकतं. आला लक्षात. एकदम मला आता मला दोन शेवटच्या विधान करायचं आहेत. सूरज चव्हाणजी, तुमचं शेवटचं अगदी थोडक्यात विधान. खरं तर एक आपल्याला या सर्व विधानावरनं एक गोष्ट लक्षात येत असेल की महायुतीमध्ये आजही लोकशाही जिवंत आहे. आम्ही एकमेकाबद्दल जरी बोलत असलो, आम्ही विचार आमचे वेगळे जरी असले तर आम्ही ते उघडपणे मांडतो, समजून घेतो आणि आमच्या कार्यकर्त्याला पण समजावून सांगतो. आमची परिस्थिती महाविकास आघाडीसारखी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची नाही. आज त्यांची परिस्थिती जर पाहिलात तर आज संजय राऊत आणि नाना पटोले फक्त मारामारी करून घ्यायची बाकी राहिल्या. आमच्या बैठकीला तुम्ही यायचं नाही अशा पद्धतीचे विधान त्यांच्याकडनं होत आहेत. ही महाविकास आघाडीची परिस्थिती असताना महायुतीमध्ये लोकशाही जिवंत आहे. एकमेकाचे वैचारिक विरोध जरी असला तर प्रगतीच्या वेळी ज्यावेळेस म्हणजे विकासाचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस आम्ही एकत्रित येऊन पुढे काम करत राहतो. माइंडकर, शेवटची कमेंट. हे बघा, सरळ सांगतो, हे विधान कदाचित सूरज चव्हाणांना जास्ती आवडेल. एक मान्य करूया की महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिवसेना नको आहे, पण त्याचबरोबर पुढचं विधान माझं त्याच लेव्हलचं असं आहे की भाजप आणि शिंदे सेनेला सुद्धा अजित पवार नको आहेत. आणि अजित पवारांची जरा थांबा ना. आणि अजित पवारांची अवस्था अशी विचित्र झालेली आहे की शरद पवारांनी आपले राजकीय वारस म्हणून ज्या दिवशी सुप्रिया पवारांना घोषित एक प्रकारे त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यानंतर आता त्यांना सुद्धा मागे परतीचे मार्ग नाहीयेत, आहे तिथेच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा आहे. आणि हे जे काही अजित पवारांच्या तोंडून मला त्यांची गरज नाही वगैरे शब्द बाहेर पडतायत, हे एक प्रकारे तोंडातून कधी कधी वाफा पडतायत बाहेर. त्यांना सहन होत नाहीये आणि ते त्यांचं बाहेर पडत आहे. वस्तुस्थिती ही आहे की त्यांना परतीचे मार्ग मिळाले तर अजित पवार आजही वापस येऊ शकतात. ते आपण काळावरती सोपूयात, पण सध्या मात्र अजित पवारांच्या एका विधानातून अनेक अर्थ मात्र काढता आले आणि त्याच्यामुळे चर्चेचा धुरळा उडला जो आपण आता पाहिला. या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार मी मानतो. पाहत राहा पुढारी न्यूज.